मागे तुम्ही एक प्रश्न बघताय, गंगाधर ही शक्तिमान था. या प्रश्नाचा अर्थ काय काढायचा की दोन्ही पवार एकत्रच आहेत का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून पुण्यात घडत असलेला हाय व्होल्टेज ड्रामा. म्हणजे 21 तारखेला निकाल लागल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली, अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. पण गेल्या 2 दिवसांपासून अजित पवार कोणत्याही कॅमेरासमोर आलेले नाही आहेत, माध्यमांसमोर बोललेले नाही आहेत. आणि असं कळतंय की पुढच्या 2 दिवसात अजित पवार हे एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहेत. म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनात असलेले प्रश्न, राज्यातल्या जनतेच्या मनात असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर अजित पवार देणार आहेत. पण 2 दिवसानंतर, तारीख लक्षात ठेवा, 26 डिसेंबर. नेमकं काय घडणार आहे या दिवशी आपण पाहूयात स्पेशल रिपोर्ट. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? दोन्ही पवार एकच आहेत का? आणि काका पुतण्याचं अखेर काय ठरलंय? या 3 महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर जरा 72 तास वाट पहा, कारण 26 तारखेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. दस्तूर खुद्द अजित पवारच या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. पुण्यात 2 राष्ट्रवादी एकत्र येणार का याची अधिकृत घोषणा 26 तारखेला अजित पवार करणार आहेत. अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी बोलताना ही माहिती दिली आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील असं अजित पवार यांनी सांगितलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याची घोषणा जरी झाली नसली तरी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची एकत्र बैठक झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल काय ठरलंय ते पहा. सोमवारी रात्री राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची एकत्र बैठक झाली. दोघांनी एकत्र लढायचं असं त्या बैठकीत ठरलंय. जागा वाटपामध्ये दोघेही 2-2 पावलं मागे सरकायला तयार आहेत. या बैठकीला प्रशांत जगताप उपस्थित नव्हते. घड्याळ की तुतारी कुठल्या चिन्हावर लढणार याबद्दल ठोस निर्णय झालेला नाही. मात्र घड्याळावरच लढावं की तुतारीवरच लढावं असा आग्रह दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी धरलेला नाही. पुण्यात महाविकास आघाडी म्हणून लढणार नाही तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र म्हणून लढणार. अध्यक्ष, चिन्हाचं काय? तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढणार आहेत की चिन्ह वेगवेगळी राहतील? काय निर्णय? याबाबत आम्ही आग्रह धरणार नाही तुम्ही घड्याळावर लढलं पाहिजे, किंवा तेही म्हणणार नाहीत की आम्ही प्रशांत तुतारी. जगताप महत्वाचं ना. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मात्र आत्ताच पत्ते खुले करायला तयार नाहीत. आघाड्या कोणी कशा करायच्या असे अनेक चर्चा अनेक लेवल्सला होत आहेत. त्यामुळे जोपर्यंत आपल्या हातात काही फायनल पडत नाही तोपर्यंत आपण कसं बोलणार? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत आणि पुण्यात दोघेही एकत्रच लढतील असं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगतायत. आणि कार्यकर्तेही एकत्र यायला तयार आहेत. मात्र शरद पवार गटाचं टेन्शन वाढवलंय ते प्रशांत जगताप यांनी. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर राजीनामा देईन अशी भीष्म प्रतिज्ञाच प्रशांत जगताप यांनी घेतली आहे. आज वेगवेगळ्या बातम्यांमध्ये माझ्या संदर्भातल्या काही चर्चा या ठिकाणी ऐकू येतात. मी आता मुंबईला ऑन दी वे आहे. माझ्या नेते आदरणीय सौ सुप्रियाताई सुळे यांची मी भेट घेणार आहे. महाविकास आघाडी म्हणून आपण लढावं अशा प्रकारचा माझा या ठिकाणी प्रस्ताव आहे. या संदर्भात अर्थात पक्षश्रेष्ठी म्हणून निर्णय घेण्याचे अधिकार हे सन्माननीय पवारसाहेब, सन्माननीय सुप्रियाताई सुळे आणि माननीय शशिकांत शिंदे साहेबांना होते आहेत आणि उद्या सुद्धा राहतील. राजीनाम्याचं मला काही माहिती नाही, कारण का माझ्याकडे तर राजीनामा आलेला नाही किंवा शिंदे साहेबांकडे प्रोटोकॉल प्रमाणे यायला पाहिजे. तर शिंदे साहेबांच्याकडून मला काही कळवण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळे राजीनाम्याबद्दल मला एकतर काहीच माहिती नाही. मी मीडियातूनच ऐकते. हा पहिला मुद्दा. एकतर कालच माझी प्रशांत जगतापांची 2 तास सविस्तर चर्चा काल मुंबईत झाली. ते काल ओखला आले होते. त्यांना 2 तास शशिकांत शिंदेजी, मी आणि माननीय जयंत पाटील आम्ही सगळे 2 तास काल चर्चा केली की कसं काय करायचं, काय ऑप्शन्स आहेत. मला असं कळतंय की प्रशांत जगतापनी राजीनामा दिलाय. बर मला कळतंय. बर मग त्यावेळेस प्रशांत जगतापचं भाषण आहे जनरल बॉडीमध्ये की माझी जर छाती फाडली तर त्याच्यामध्ये अजितदादा दिसतील. बर अरे, आणि आता तर वेगळी भूमिका आहे. म्हणजे तुम्ही स्वार्थी किती आहात. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील एवढंच नव्हे तर काँग्रेसलाही ते सोबत घेणार आहेत. त्यासाठी अजित पवारांनी सतेज पाटलांना प्रस्ताव दिलाय. तर अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर अजित पवारांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही असं ठाकरेंची शिवसेना म्हणते. महापालिकेच्या निवडणुका लागल्यानंतर अनेक आघाड्या, अनेक युतीची चर्चा साधारणपणे होत असते.
आणि त्या दृष्टीतून पुण्यात एक चर्चा अशी होती की आम्ही सगळे एकत्र यावं का भाजपच्या विरोधात. परंतु ही प्राथमिक स्तरावरचा विषय आहे. आत्ता तरी मी आज दुपारी सुद्धा 11:30 वाजता सांगितलं की आता 2 वाजलेले आहेत. 2 वाजता महाविकास आघाडी म्हणूनच पुणे महापालिका आम्ही प्रामुख्यानं लढणार आहोत, ही आमची भूमिका आहे. अशी युती झाली तर महायुतीत राहण्याचा अजित पवारांना अधिकारच नाही किंवा सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहानी माननीय शरद पवार साहेबांवरती कोणत्या प्रकारची वक्तव्य केलेत आपल्याला माहिती आहे. ज्या शहरात ज्याला जो सोयीचा, ज्याची जास्त ताकद त्याच्याशी युती करायची, बेरजेचं गणित करायचं आणि सत्ता उपभोगायची. महाराष्ट्रामध्ये सध्या तरी हेच अंतिम ध्येय दिसतंय. रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे.